नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज श्रावणामधला शेवटचा सोमवार आहे. सोमवती अमावस्या आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीलामृताचे अध्याय याच्या आधी अपलोड केलेले आहेत. तर आज आपण 6वा अध्याय बघूया. आधीच्या अध्यायांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. जय श्रीराम. श्री शिवलीलामृत अध्याय 6वा सीमंतिनी आख्यान. सोमवारच्या शिवव्रताचे महात्म्य सांगण्याच्या उद्देशाने सुतांनी श्रोत्यांना त्या संदर्भातील एक कथा सांगण्याचे ठरवले. ते म्हणाले, फार पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला अनेक पुत्र व एकुलती एक मुलगी होती. तिचे नाव सीमंतिनी. तिच्या जन्माच्या वेळेस तिची जन्मपत्रिका तयार केली होती. त्यानुसार ती पृथ्वीची स्वामिनी होऊन 10,000 वर्षे राज्य करणार होती. पण त्याचबरोबर तिची पत्रिका तिला 14व्या वर्षी असलेला वैधव्य योगही दर्शवित होती. त्यामुळे राजा चिंतातूर होता. तो योग टाळण्यासाठी एका पंडिताच्या सांगण्यावरून तो शिवभक्ती करत होता. सीमंतिनीला आपले भावी दुर्दैव कळले तेव्हा तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला उपाय विचारला. तेव्हा सोमवारचे शिवव्रत करण्याचा उपदेश तिने केला. त्याप्रमाणे सीमंतिनी श्रद्धेने सोमवार व्रत करू लागली. सीमंतिनी उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नलराजाचा नातू इंद्रसेनाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा विवाह लावून दिला. लग्न समारंभ थाटात संपन्न झाला आणि काही दिवसांनी राजा इंद्रसेन आपल्या वराडासह नैषध देशाला निघून गेला. त्यावेळी दसरा दिवाळी जवळ आली असल्याचे निमित्त करून राजाने सीमंतिनी चित्रांगदाला आपल्यापाशीच ठेवून घेतले आणि त्यांची सर्व हौसमौस पुरवली. एके दिवशी चित्रांगद यमुनेत नौकाविहार करत असताना नौका बुडाली व तो दिसेनासा झाला. ते वृत्त कळताच सीमंतिनीचे व चित्रांगदाचे सर्व नगर दुःखाकुल झाले. तेवढ्यात नैषधाचे राज्य शत्रूंनी बळकावले व इंद्रसेनाला कैदेत टाकले. सीमंतिनीने मोठ्या धैर्याने सोमवार व्रत चालू ठेवले होते. इकडे चित्रांगदाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तेथे क्रीडा करावयास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले आणि पाताळ नगरीचा राजा तक्षक याच्या पुढ्यात उभे केले. त्यानंतर तक्षकाने केलेल्या चौकशीस उत्तर देताना चित्रांगदाने त्याला स्वतःचा वृत्तांत सांगितला. तक्षकाने त्याचा सन्मान केला. काही दिवस त्याला तेथे ठेवून घेतले व त्याची परत जाण्याची उत्कंठा पाहून आपल्या पुत्रासह त्याला परत पाठवले. निरोप देताना त्याला अमूल्य भेटी, 12 सहस्त्र नागांचे बळ आणि तू स्मरण करता तुझ्यापाशी येईन असे वचन देऊन यमुना तीरावर आणून सोडले. योगायोगाने त्याचवेळी सीमंतिनीही तिथे आली होती. पाण्यातून बाहेर आलेल्या त्या पुरुषाला पाहून तिला आश्चर्य वाटत होते. चित्रांगदाने तिला ओळखले पण आपण कोण ते सांगितले नाही. त्यानंतर त्याने तिची चौकशी केली. सर्व वृत्तांत समजतात त्याचे डोळेही पाण्याने भरले. त्यानंतर त्याने तिला, तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी भेट घडवून आणीन असे सांगून तिला घरी पाठवले. त्यानंतर तो नैषध नगरास गेला आणि आपल्या दूताकरवी निरोप धाडून त्याने शत्रूला शरण आणले व मातापित्यांना मुक्त केले. त्यानंतर 3ऱ्या दिवशी तो सीमंतिनीस भेटला. त्याचा वृत्तांत ऐकून चित्रवर्मा राजाच्या नगरीत मोठा उत्सव केला गेला. चित्रांगदाने नैषध नगरीत पुढे पुष्कळ वर्ष राज्य केले व सीमंतिनीच्या सोमवार व्रताच्या प्रभावाने चिरकाल सुख प्राप्त केले. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना मदमत्सर कानन दहना भवभयपाशनी कृंतना भवानी रंजना भयहारका हिमाद्रीचा माता गंगाधरा सिंधूरवदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा त्रिदोषशमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवहना अंधकमर्दना गजांतका दक्ष क्रतुदलना दानवदमना दयानिधी अमित भक्त प्रियकरा ताटिकांतक पूज्य त्रितापहरा तुझे गुणवर्णावया दशशतवक्त्रा शक्ती नवेची सर्वथा नित्य शांत निर्विकल्प निरंजना आशा पाशरहित विरक्तपूर्णा निजभक्त पाश विमोचना जन्म मरणा मोचकजो जे विषय कामनायुक्त
तुझ स्वामी अनन्य भजत, त्यांसी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही. सकामासी कामना पुरवून, तू निज ध्यानी लाविसी मन, तेची परमविरक्त होऊन पदनिर्वाण पावती. सोमवार शिवरात्री प्रदोष, आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष, सूत सांगे शौनकादिका. आर्यावर्त देश पवित्र, तेथीचा चित्रवर्मा नामानरूपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र, तैसा पुण्यशीळ प्रतापी. जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ, तैसा गोविप्रपाळक नृपाळ. दुष्ट दुर्जन शत्रू खळ, त्यांसी काळ दंडावया. प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ, बळासी उपमेजे वायुसुत. समरभूमीस भार्गवाजित, विरोचनात्मज दानाविषयी. शिव आणि श्रीधर यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र, पितयातुल्य प्रतापी. बहुत नवस करिता पंचवदना, एक कन्या झाली शुभानना. सुलोचना नैषधांगना, उपमे सतीच्या न पुरती. तारकारी जनक शत्रुप्रिया, वृत्रारी शत्रुजनक जाया. उपमा देता द्विजराजभार्या, बहुत वाटती हळुवट. ते अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हैमवतीची. की द्रुहिण जाया पुत्री मित्राची, उपमा साची द्यावी तिथे. कलंक रहित रोहिणी धव, तैसा मुखशशी अभिनव. त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व, उतली वाटे कमलोद्भवे. तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव. चित्रवर्मा रायासी अपूर्व, सुख वाटले बहुतची. एक द्विज बोले सत्यवाणी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी. 10 सहस्र वर्षे कामिनी, राज्य करील वनीचे. ऐकता तोषला राव बहुत, द्विजास धनवस्त्रे अलंकार देत. ज्याने जे मागितले ते पुरवीत, नाही नेदीन म्हणेची. तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी. लावण्य गंगा चातुर्य खाणी, शारदे ऐसी जाणीजे. राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत. तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलला, 10वे वर्षे सीमंतिनीसी, वैधव्य येईल निश्चयेसी. ऐसे ऐकता राव मानसी, उद्विग्न बहुत जाहला. वाटे वज्र पाडिले अंगावरी, की सौदामिनी कोसळली श्री. किंवा काळजी घातली सुरी, तैसे झाले रायासी. फोडती बोले तो ब्राह्मण, राया शिवदये करून, होईल सौभाग्यवर्धन. सत्य सत्य त्रिवाचा, विप्रसदना गेले सवेग. रायासी लागला चिंता रोग, तवती शुभांगी उद्वेग. रहित उपवर जाहली, सकळ कळा प्रवीण. चातुर्य खाणीचे दिव्यरत्न, तिचे ऐकता सुस्वर गायन. धरिती मौन कोकिळा, अंगीचा सुवास पाहून. कस्तुरी मृग घेती रान, पितयास आवडे प्राणाहून. पाहता नयन न धाती, वदन पाहुनी रती. पती लज्जित, कटी देखोनी हरी वदन दाखवित. गमन देखोनी लपत, मराळ मानस सरोवरी. क्षण एक चाले गजपती, देखोनी शंकरला करीपती. कुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती, रुंजी घालिती सुवासा. कमळ मृग मीनखंजन, लज्जित देखोनी जिचे नयन. वेणीची आकृती पाहून, भुजंगवीवरी धडाले. या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख, शुभ फळती पाहता नासिक. बिंब फळे अति सुरेख, लज्जित दर देखता. पक्वा दिडिंब बीज सुरंग बहुत, त्यास लाजविती जिचे दंत. कूच देखोनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णो किती. तनुचा सुवास अत्यंत, जाय 10 योजन पर्यंत. सूर्यप्रभे समकांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करती तिजपाशी. त्यांच्या मुखे करोनी वार्ता ऐके सीमंतिनी. 14 वर्षी आपणा लागुनी, वैद्य कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सद्गद होऊन या. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांगत रीत. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी. निशी झालिया पूजावा त्रिपुरारी, षोडोपचारे सप्रेम.
म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुत, पूजी माये अत्यादरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उभग न धरी मनात, बोल न ठेवी व्रताचे. त्यावरी नैषधराज नळ जाण, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रांगद सुजाण, केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कडायुक्त, जैसा पितामह नळ विख्यात. सर्व लक्षणे दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोधिली समग्र, परित्याही उनी नाही सुंदर. तो 30 योजिलावर, रात्री नक्षत्र पाहुनी. इकडे सीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्या उनी विशेष करीत. 8 दिवसा 11 शत, दाम्पत्ये पूजित वस्त्र अलंकारे. आणि काही ब्राह्मण भोजन, आल्या तिथा देत अन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमनिशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक प्रसंग न्यून, न घडे सीमंतिनी पासूनी. शिवास अभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्य अपार. गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवापुढे धूप जाळीता ववस, तेणे अंग होय सुवास. दीप चालविता वंशवर्धमान होय भय. आणि काही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय. तांबूल दाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रमणासे. जपे साधे महासिद्धी, होम हवने होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांबठाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे आधी व्याधी हरण. नृत्य करिता जन्म मरण, दुर्जटी दूर करीतसे. तंत वितंत घन सुस्वर, शिवप्रित्यर्थ करिता. वाद्य समग्र, तेने कंठसुरस कीर्ती अपार. रत्नदाने नेत्र दिव्य होती. एवं सर्व अलंकार वाहता, सर्वाठाई जयलाभ तत्वता. ब्राह्मण भोजन करिता, वर्णिले सर्व प्राप्त होय. मैत्रेयीने पूर्वी व्रत, सीमंतिनीसी सांगितले समस्त. त्याहुनी ते विशेष आचरत, शिवपूजित आदरे. त्यावरी नैषधाचा पौत्र, चित्रांगद नामे गुणगंभीर. त्यासी जाणो आणोनिया सादर, सीमंतिनी दिधली 4 दिवसपर्यंत. 16 झाला तो अद्भुत, तो वर्णिता ग्रंथ यथार्थ. पसरेल समुद्रा ऐसा, सहस्त्र अर्बुदे जन. जाणार आहे दिधली वरदक्षिणा. वस्त्रे अलंकार नवरत्ना, गणना कोणा न करवे. अश्वशाळा गजशाळा, रत्नखचित याने विशाळा. चित्रशाळा नृत्यशाळा, अंधन दिधले जामाता. 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त. विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित. नेता द्विज कंटाळती, आश्रमाधन नेता ब्राह्मण. वाटेस टाकीती न नेववे म्हणून. याचकामुखी हेची वचन, पुरेपुरे किती न्यावे. रायाचा औदार्य कृशान, दारिद्र्य रान टाकी जाळून. दुराशा दुष्कंटक वन, दग्ध झाले मुळीहुनी. घनमेघ वर्षता अपार, दारिद्र्य धुरोळा वैसला समग्र. याचक तृप्ती तृणांकुर, टवटवीत विरुढले. असो नैषध पुरुषे जन, पाती सीमंतिनीचे वदन. इंदुफळा षोडस चिरुन, द्विज होतिले 32. कलंक काढुनी निशेष, द्विज संधी भरल्या राजस. मुखीचे निगता श्वासोश्वास, सुगंधराज तोची वाटे. जलज मुखी जलज कंठ, जलज माला तेज वरिष्ठ. जलज निंबपत्रे करुनी एकवट, ओवाळून टाकीती शशिमुखा. असो साडे झाली या पूर्ण. नैषध देशा गेला इंद्रसेन, सकल वराडी अनुदीन. सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे, विजयादशमी दीपावळी लक्षण. जामात राहविला माने करून, किती एक दिवस घेतला ठेवून. चित्रवर्मा राजेंद्रे, जैसा श्रीरंग आणि इंदिरा. तैसा जोडा दिसे साजिरा. नाना उपचार वधूवरा, समयोचित करी बहु. कोणे एके दिवशी चित्रांगद, सवे घेऊनी सेवक वृंद. धुरंधर सेना अगाध, जात मुगे लागुनी. वनी खेळता श्रमला पार, घर्म आला तप्त शरीर. जाणोनी नौका सुंदर, यमुना डोही घातली. त्यात मुख्य सेवक घेऊन, वैसला चित्रांगद गुणनिधान. आवले अवलोकी ती चहूकडून, कौतुके भाषण करिता ती. कृतांत भगिनीचे उदक, कृष्ण वर्ण भयानक. त्या उदकाचा अंत सम्यक, कधी कोणी न घेतला. तो प्रभंजन सुटला अद्भुत, नौका तेथे डळमळीत. आवले आक्रोशे बोलत, नौका बुडाली म्हणून या. भयभीत झाले समस्त, नौका बुडाली अकस्मात. एकची वर्तला आकांत, नाही अंत महाशब्दा. तिरी सेना होती अपार, तिच्या दुःखासी नाही पार. चित्रांगदाचे पाठी राखे वीर, आकांत करती एकसरी. सेवक धावती हाक फोडीत, चित्रवर्म्यासी जाणविती मात.
राव वक्षस्थळ वडवीत चरणी धावत यमुना तिरी शिविके माझी वैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी माता धावोनी उठाउठी गंगेच्या गळाखाली मिठी शोक करी तेणे सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशु पक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्मलता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता शोके मूर्छना येऊनी निश्चेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेनासहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया अवघी झाली एकत्र दुःखान वाचा न लगे पार स्नुषे ते देखोनी स्वशुर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरती नाही मिती शोकासी मृत्तिका घेवोनी हस्तकी लावण्यवती झाली मुखी मणे गहन पूर्वकर्मकी शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची गाठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मजा अनाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दये माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोणे चोरुनी नेला गे म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रतमध्येच टाकले की शिवरात्री अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमाधव उमाधव यात केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेदिला की पंक्ती भेद केला निश्शेष की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण वैसला तो बाहेर घातला उठवून की कुरंगी पाडसा बिघडविले की परिव्राजका प्रति निंदिले तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधानवर्गी सावरुनी सपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी स्वनगरासी नेवोनी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव धायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती तेथूनही शत्रू धरून आणती बंदी घालिती दृढ तेव्हा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्याचारी करीत एकादश शत दाम्पत्य पूजी संयुक्त विधीने सर्वही भोग वर्जून जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण 3 वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्याने पाताळी नेला नागभुवनींची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखील नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर वामिनी सुवास अंगी ज्यांचिया ज्यांच्या पदनखी निरंतर गुंजारव करीती भ्रमर ज्यांचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चौकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्यापुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमित सद्गद होऊनी स्तुती करीत असे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांड प्रीतीने रचियेली हिळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वासहित मग दोघे एक प्रीती आदि पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तयाते ज्याच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करून विष्णू जेणे निर्मिला रजांशे केले विरंचीस तमांशे रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्ट अष्टसा धातू व्यापून उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो
ज्याचे नेत्र सूर्य जाण, रोहिणीवर ज्याचे मन, रमारमण ज्याचे अंतकरण, बुद्धी द्रोहीण जयाची, अहंकार ज्याचा रुद्र, पाणी जयाचे पुरंदर, कृतांत दाढा तीव्र, विराट पुरुष सर्वही जो, एवं जितुके देवता चक्र, ते शिवाचे अवयव समग्र, एकादश रुद्र, द्वादश मित्र, उभे त्यापुढे कर जोडून. ऐसे ज्याचे गुण अपार, मी काय वर्णू मानव पामर, त्याच्या दासांचे दास किंकर, आम्ही असो कश्यपात्मजा. ऐसे वचन ऐकुनी सतेज, परम संतोषला दंद शूकराज, क्षेम आलिंगन देऊने कद्रुतनुज, नाना कौतुके दाखवितया. म्हणे देवास जे दुर्लभ वस्त, ते येथे आहे समस्त, तू मज आवडसी बहुत, राहावे स्वस्थ मजपाशी. चित्रांगद म्हणे महाराजा, शिवकर्णभूषणा सतेजा, जननी जनकासी वेद माझा, एवढाच मी पोटी तयांच्या. 14 वर्षाची सीमंतिनी, गुणनिधान लावण्य खाणी, प्राण देईल ते नितंबिनी. बोलता नैनी अश्रू आले, माता पितयांचे चरण, खंती वाटते कधी पाहिन, माझी माता मजवीण कष्टी जाण. नेत्री प्राण उरलासे, तरी मज घालवी नेऊन, म्हणून धरिले नागेंद्राचे चरण. तक्षक होऊन प्रसन्न, देत अपार वस्तू ते, म्हणे 12 सहस्त्र नागांचे बळ, दिलेले तुझ होईल सुफळ, तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीर तो. तू करशील जेव्हा स्मरण, तेव्हा तुझ संकटी पावेन, मनोवेग वारू आणून, चिंतामणी सवे दिदला. दुर्लभ रत्ने भूमंडळी, देत अमूल्य तेजागळी, पर्वताकार मोठ बांधली, शिरी दिदली राक्षसाच्या, देत दिव्य वस्त्रे अलंकार, सवे एक दिदला फणीवर. मनोवेगे यमुना तीर, क्रमुनी बाहेर निघाला, झाले 3 संवत्सर, चौकडे पाहे राजपुत्र, तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर, कालिंदी तीरा पातली, एकाकडे एक पाहती, आश्चर्य वाटे ओळख न देती, दिव्य रत्नमंडित नृपती, चित्रांगद दिसतसे. फणीमस्तकीची मुक्ते सतेज विशेष, भुजेपर्यंत डोले अवतसा, गजमुक्तांच्या माळा राजस, गळा शोभती जयाच्या, 5 जडल्या कटी मेखलेवरी, तेणे हिरवी झाली धरित्री, मृग पशु धावती एकसरी, नवे तृण वाढले म्हणून या. मुक्ता फळे देखोनी तेजाळ, धावतची येती मराळ, देखोनी आरक्त रत्नांचे ढाळ, कीर धावती वक्षावया, अंगी दिव्य चंदन सुगंध, देखोनी धावती मिलिंद, दशदिशा व्यापल्या सुबद्ध, घ्राण देवता तृप्त होती. विस्मित झाली सीमंतिनी, ब्रह्मचक्री पडली विचारमनी, चित्रांगदही तटस्थ होनी, क्षणक्षणा न्याहाळीत, कंठभूषणी रहित मंगळसूत्र, हरिद्रा कुंकुम विरहित वक्त्र, अंजन विवर्जित नेत्र, राजपुत्र पाहतसे. न्याहाळिता तटस्थ स्वरूपासी, वाटती रंभा उर्वशी दासी, कूच कमंडलू यांसी उपमा नाही द्यावया. तप्त चामी करवर्ण डोळस, चिंताक्रांत अंग झाले कृश, की चंद्रकळा राजस, ग्रहण काळी झाकोळती. मग तिये पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान, म्हणे तू आहेस कोणाची कोण, मुळापासून सर्व सांग. मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण, बोलत आसुवे नयन भरून या चालिले. अश्रुधारास्तवती घालत्या, लाविल्या पैदरलिंगास गळत्या, दंत जियेचे बोलता नक्षत्रायसे लखलखती. सीमंतिनीच्या सख्या चतुर, राजपुत्रा सांगती समाचार, 3 वर्षे झाली हिचा भ्रतार, बुडाला येथे यमुनाजळी. हिची सासू श्वशूर दोन्ही, शत्रूंनी घातली बंदिखानी, हे शुभांगी लावण्य खाणी, ऐसी गती हियची. कंठ दाटला सद्गदित, चित्रांगद खाली पाहत, आरक्त रेखांकित नेत्र, वस्त्रे पुसीत वेळोवेळा. सीमंतिनी सख्यास सांगे कुण, कोण कोटील पुसा वर्तमान, सख्या पुसती येणे कोठून, झाले कोण नाम सांगा. तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष, जातो चिंतिलिया ठायास, क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास, गमन आमुचे त्रिलोकी. कळते भूत भविष्य वर्तमान, मग सीमंतिनीसी हाती धरून, कानी सांगे अमृत वचन, भ्रतार तुझा जिवंत असे. आजी 3 दिवसा भेटवीन, लटिके नव्हे कदापि जाण, श्री सदाशिवाची आण, असत्य नव्हे कल्पांती. सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी, तुझे ऐश्वर चढेल येतुनी, परीही गोष्टी होणा लागुनी, दिवसत्रय प्रकट होऊ नको. ऐसे सांगोनी परमस्नेहे, येरी चोरदृष्टी मुख पाहे, म्हणे वाटते चित्रांगद होये, ऐसे काय घडू शके. मृत्यू पावला तो येईल कैसा, मग आठवी भवानी महेशा. करुणा करा पुराण पुरुषा, नकळे लीला गम्य तुझी. हा परपुरुष जरी असता, तरी मज का हाती धरिता. स्नेह उपजला माझी या चित्ता, परम आप्त वाटत असे.
काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळवणी उघळीला सत्य. हे मदनांतक षडास्यतात तुझे कर्तृत्व न कळे मज. जगन्निवासा हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजीन दाम्पत्य. तितुक्याचं वा ती यथार्थ बिल्वदळे अर्पीन. यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर. तुझी सासू आणि श्वशुर त्यांसी सांगू जातो आम्हा. तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन. येरी करून हास्यवदन निज सदना प्रती गेली. सख्या बोलती आण वाहून तुझा व्रतार होय पूर्ण. ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके. तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन. सीमंतिनी म्हणे वर्तमान पोडू नका घे उभ्या राहा. सीमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेली कोठे काही न बोले. मनोवेगाच्या वारूवरी त्वरित आरूढला सीमंतिनी कांत. निज नगराबाहेर उपवनात जाऊन या उतरला. नागे मनुष्यवेश धरून शत्रूस सांगे वर्तमान. 12 सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत. येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेही. मग नाग जाऊन माता पितयासी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये. तो शत्रू होनी शरणागत उभयतांसी सिंहासनी स्थापित. दायाद कर सोडोनी समस्त म्हणती आम्हा रक्ष सर्वस्वे. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ ढळमळी. माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजाण. धरुनी पितयाचे चरण क्षेमलिंगनी मिसळला. मग लावण्यवती धावत चित्रांगदाच्या गळा मिठी घालीत. जैसा कौसल्येसी रघुनाथ 14 वर्षानंतरे. हरपले रत्न सापडले की जन्मांदासी नेत्र आले. की प्राण जाता पडले मुखा माझी अमृत. करभार घेऊन अमुप धावती देशद्वेषीचे भूप. पौरजनांचे भार समीप येऊन या भेटती. हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन तैसेच पूर्ण पै झाले. माता पितया समवेत चित्रांगद झालेला मिरवत. नैषधपूर समस्त शृंगारिले ते दवा. चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धावताती सेवक भार. महाद्वारी येता साचार मात फुटली चहूकडे. हेर जाऊनी रायास वंदित. उठाजी तुमचे आले जामात. राव गजबजीला धावत नयनी लोटत आनंदाश्रू. कंठ झाला सद्गदित रोमांच अंगी उभे ठाकत. समाचार आणिला त्यासी आलिंगित. धनवस्त्र देत सीमेहुनी अपार भरुनी रथ. शर्करा नगरात वाटीत मंगळ तुरे अद्भुत वाजू लागली एकसरे. धावले अपार भूसूर राये कोश दाविले समग्र. आवडे तितुके धन न्यावे सत्वर सुखासी पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत. उपायने घेऊन धावत प्रजाजन नगरीचे. सीमंतिनीसी बोलावून दिव्य अलंकार लेवून. जय जयकार करून मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्री अंजन हरिद्रा सुमन हार चंदन. सौभाग्य लेवविती जाण 13 गुणी विडे देती. एक शृंगार सावरती एक पिक पात्र पुढे करती. नगरीच्या नारी धावती सीमंतिनीसी पहावया. माता धावली सद्गदित सीमंतिनीसी हृदय धरित. माये तुझा सौभाग्य सिंधू वर्धत असंभाव्य उचंबळला. ऐश्वर्य द्रुम गेलो तुटून पुढती विरुडला वेदित गगन. तुझी सौभाग्य गंगा भरून अक्षय चालली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दाम्पत्ये. जितवन करावयास जामात बोलावून धाडिले त्वरेने. माता पितयांसमवेत चित्रांगद नगरा येत. चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरा येत तयांसी. जामाताच्या कंठी धावूनी स्वशुरे घातली मिठी. ब्रह्मानंदे वरली सृष्टी पुष्पवृष्टी करती देव. नगरा माझी आणली मिरवत पुन्हा विवाह केला अद्भुत. मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावित सीमंतिनीसी. पाताळीचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववीत. नवरत्न प्रभा पाकली अमित पाहता तटस्थ नारी नर. पाताळीचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती. नाना वस्तू अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिल्या. सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी. माये तुझा सौभाग्य दधी उचंबळोनी भरला असो बहुकाळ. पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात. अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा.
समस्त राज्यभार समर्पून तपासी गेला इंद्रसेन, तेथे करुनिया शिवार्चन, शिवपदासी पावला. 8 पुत्रपितया समान, सीमंतिनीसी झाले जाण. 10 सहस्र वर्षे निर्विघ्न, राज्य केले नैषधपुरी. जैसा पितामह नळराज, परमपुण्यश्लोक तेजपुंज, तैसाच चित्रांगद भुभुज, न्यायनीती वर्ततसे. शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत, सीमंतिनी चढते करीत, तिची ख्याती अद्भुत, सुत सांगे शौनकादिका. सीमंतिनी आख्यान सुरस, ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियांस. अंतरा व्रतार बहुत दिवस, तो भेटेल परतोनी. विगत धवा ऐकती, त्या जन्मांतरी दिव्य व्रतार पावती. शिवचरणी धरावी प्रीती, सोमवार व्रत न सोडावे. ऐसे ऐकता आख्यान, अंतरला पुत्र भेटेल मागुतेन. आयु आरोग्य ऐश्वर्य पूर्ण, होय ज्ञान विद्या बहु. गंडांतरी मृत्यू निरसोनी जाय, गतधन प्राप्त शत्रू पराजय. श्रवणे पठणे सर्व कार्य, भावे सिद्धी येण्याची. सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण, भक्ती माघमासी करिता स्नान. त्रिविध दोष जाती जळून, शिवपद प्राप्त शेवटी. सीमंतिनी आख्यान सुधारस, प्राशन करती सज्जन त्रिदश. निंदक असुर तामस, अहंकार मध्य शेविती. अपर्णा हृदयारविंद मिलिंद, श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद. अभंग अक्षय अभेद, नचळे नढळे कदाही. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, षष्ठाध्याय गौडः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. जय श्रीराम.